धनगरवाडा ग्रामस्थांनी वनविभागाची कार्यवाही रोखली। रहिवाशांच्या खाचरांना उद्ध्वस्त करण्याचे होते वनविभागाचे मनसुबे। विरोधामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांवर ओढवली नामुष्की। आजरा तालुका वनविभागावर माघार घेण्याची नामुष्की ओढवली। तालुक्यातील चितळेपैकी धनगरवाडा इथं रहिवाशांच्या खाचरांच्या म्हणजेच पीक वाफ्यांच्या उद्ध्वस्त करण्याच्या मनसुब्यानं ते गेले असताना येथील ग्रामस्थांनी एकजुटीनं त्यांना विरोध केला। त्यामुळे खाचरे उद्ध्वस्त करण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांना हात हलवत परत यावं लागलं। चितळेपैकी धनगरवाडामधील गट नंबर 116 मध्ये ही कार्यवाही होणार होती, पण या ठिकाणी गेले कित्येक पिढ्या हे धनगर बांधव राहत असून तेथील जमीनही कसतायत। या धनगरवाड्यावरील धनगर बांधवांच्या उपजीविकेचं तेच प्रमुख साधन आहे, पण या परिसरातील प्रसिद्ध खेतोबा धार्मिक स्थळानजीकची त्यांची उपजीविकेची शेतीच नष्ट करण्याचे मनसुबे वन विभागाने आखलेत। हा समाज येथील विकसित केलेल्या खाचरांमध्ये अनेक वर्षांपासून भात आणि नागलीसारखी पिकं घेत असतो। पारंपरिक वननिवासी वनहक्क कायदा अधिनियम 2008च्या नियमानुसार भुदरगड उपविभागीय अधिकाऱ्यांकडे चितळेपैकी धनगरवाड्यावरील धनगर बांधवांनी व्यक्तिगत दावे दाखल केलेले आहेत। त्याबाबतची कार्यवाही प्रलंबित आहे। तरीही आजरा वनविभागाच्या अधिकारी स्नेहा जाधव यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे वनरक्षक आणि मजुरांनी ट्रॅक्टरसह खेतोबा परिसरात मोठ्या संख्येने येत कार्यवाहीचा बडगा उगारला, पण त्यांना धनगरवाडा ग्रामस्थांनी विरोध केला। महिला, पुरुष आणि मुलाबाळांसह येऊन काम थांबवलं। हा असा महिला, पुरुष आणि मुलाबाळांसह सर्वंकष विरोध झाल्यानं सामान्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी तयारीनं गेलेल्या बिचाऱ्या वन विभागाला हात हलवत परतावं लागलं।